शेतकऱ्यांच्या या वर्षीच्या सगळ्या फाईल कंप्लीट असूनही कर्ज जर त्या बँकेने दिलं नसेल तर शासनाने निर्णय घेतला की त्या बँकांवर आपण FIR टाकू। नमुना म्हणून गंगापूर खुलताबाद तालुक्याचे सगळं असूनही त्यांना वेळेवर दिलं नाही, त्यांच्यावरच्या तुम्ही हा तपास करून कारवाई 1 महिन्याच्या आत करणार का? पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची बँकेकडून होणारी हेळसांड ही नवीन नाही। सगळी कागदपत्रे देऊनही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही। सरकारने कागदपत्रांची पूर्तता करूनही वेळेत शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले नाही तर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबतच गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी अधिवेशनात बुधवारी गंगापूर विधानसभा मतदारसंघात कागदांची पूर्तता करूनही ज्या बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज दिले नाही त्यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला। यावर मंत्री महोदयांनी चौकशी करून नक्कीच कारवाई करू असे आश्वासन दिले। प्रशांत बंब। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, आपण ना शेतकऱ्यांचा विषयाच्या मध्ये आहेच, आपण जसं बोलले तसं महत्त्वाचा विषय काय आहे, शेतकरी महोदयांना वेळेवर सगळी कागदपत्र पूर्ण असून कर्ज भेटत नाही, पण त्यांना बियाणं घ्यावं लागतं, खतं घ्यावे लागतात। त्या व्यापाऱ्यांकडनं ते 36 ते 60% कर्जावर पैसे म्हणजे व्याजावर पैसे घेतात। अध्यक्ष महोदय, मेन त्यांना जे काही वाचतं शेतकऱ्यांना त्याच्यातले 50% हे व्याजात जातात, जेव्हा की आपण फ्री देतोय त्यांना तो पैसा। माझी एकच विनंती आहे मंत्री महोदयांना, ठीक आहे तुमचा म्हणजे तुम्ही सामुदायिक म्हणून बोललं पाहिजे, सर्व जबाबदारी म्हणून, की शेतकऱ्यांच्या या वर्षीच्या सगळ्या फाईल कंप्लीट असूनही कर्ज जर त्या बँकेने दिलं नसेल तर शासनाने निर्णय घेतला की त्या बँकांवर आपण FIR टाकू। नमुना म्हणून गंगापूर खुलताबाद तालुक्याचे असे सगळे बँकेने न दिलेले, मी पुन्हा सांगतो, ज्या सगळ्या कागदपत्राची पूर्तता आहे, मी हे नाही सांगत की बेकायदेशीर द्या, सगळं असूनही त्यांना वेळेवर दिलं नाही, त्यांच्यावरच्या तुम्ही हा तपास करून कारवाई 1 महिन्याच्या आत करणार का? होय अध्यक्ष महाराज, प्रशांत बंबला सोबत घेऊन त्याची मीटिंग लावून त्याप्रमाणे योग्य कारवाई केली जाईल। चला शेवटचा